आपल्या या ज्ञान कर्म भक्तीच्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आणि सप्ताह संपतोय म्हणून व्याख्यानमालेपुरतं शेवटच्यांदा पण उरलेल्या सर्व आयुष्यासाठी सर्वांना जे माझं आहे संबोधन ते नेहमीप्रमाणे परत एकदा उच्चारून सुरुवात करतोय, ते म्हणजे अर्थातच सर्व माता पिता बंधू भगिनी मित्रमैत्रिणी, अर्थातच सर्वांना कायम ज्या शुभेच्छा आहेत त्या आज या समापनाच्या निमित्ताने शब्दातही एकदा सांगणं हे मी माझं भाग्य समजतो, नुसतं कर्तव्य नाही, भाग्य समजतो. आपण त्या भाषेच्या वैशिष्ट्याबद्दल बोललो गेल्या आठवड्यात. आभार मानताना इंग्लिशमधले शब्द असतात, इट्स माय प्लेजर टू थँक यू. आवडतात मला हे शब्द, कारण सर्वांबद्दल आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतोय ते आपलं एक उपचार म्हणून आणि संपवताना काहीतरी करायचं व्यक्त म्हणून नाही. आनंद आहे करण्यात, आभार व्यक्त करण्यात आनंद आहे. इट्स माय प्लेजर टू एक्सप्रेस थँक्स. आणि त्याच्याही बहुधा आणखी एक पाऊल पलीकडे जातं. मला त्याच्यात तरतम करता येत नाही की एकापेक्षा दुसरं जास्ती चांगलं कोणतं, पण इंग्लिशमधलं दुसरं वाक्य असतं, इट्स माय ऑनर टू एक्सप्रेस थँक्स. ऑनर जास्ती मोठी गोष्ट का प्लेजर? माझ्या मते प्लेजर जास्ती मोठी गोष्ट, पण संज्ञा दोन्ही छानच आहेत. इट्स माय ऑनर टू एक्सप्रेस थँक्स, की सन्मान आहे त्याच्यात. आभार आणि कृतज्ञता प्रकट करतोय म्हणजे ज्यांच्या प्रती ती प्रकट केली जाते त्यांच्यावर काय उपकार नाही करतोय, माझा सन्मान आहे, करणाऱ्याचा सन्मान आहे. आणि खरोखर भरून आलेलं मन घेऊनही मी आज तुमच्यासमोर उभा आहे, कारण खरोखर या प्रकारच्या ज्ञान कर्म भक्तीच्या यज्ञाला मिळणारा प्रतिसाद आणि जो विश्वास तयार होतो की यातनं तरुण पिढी उभी राहते, ती उद्या महाराष्ट्र, भारत आणि जगाचं चित्र बदलेल. मग आभार आणि कृतज्ञतेच्याही पलीकडे जाते ती आपली खास भारतीय प्रार्थना आहे, ती मराठी पण प्रार्थना आहे, ती सर्वेत्र सुखिनः सन्तु आहे. ती संस्कृतमध्ये पण सर्वेत्र सुखिनः सन्तु आहे, ती पाली अर्धमागधीमध्ये पण भवतु सब्ब मंगलमय. भाषा वेगवेगळ्या असल्या, रंगरूप वेगवेगळी असली, वेशभूषा आमच्या वेगवेगळ्या असल्या तरी आशय एक आहे. हे भारतीय एकात्मतेचं मुख्य लक्षण आहे, मराठीपणाचं सुद्धा तेच लक्षण आहे. आयुष्यामध्ये जे कार्य करायचं ते स्पष्टतेने, क्लॅरिटीने करायचं, पण त्याच्यासाठी अंतःकरणामध्ये निगेटिव्ह, नकारात्मक आणि द्वेषाने भरलेल्या आणि विषाने भरलेल्या गोष्टींची गरजच नाही. उलट काम नाही करता येणार. काम सुरू करतानाची प्रार्थना आहे सर्वेषाम अविरोधेनं, आणि अंतःकरणामध्ये सर्वेत्र सुखिनः सन्तु ठेवून. माझा आता गेला काही काळ नम्र दावा आहे, दावा मोठा असल्यामुळे म्हणावं लागतं की नम्र आहे, आणि नम्र यावर तुम्ही विश्वास ठेवाल की आता बऱ्यापैकी काळ झाला जेव्हा मी अशा मुक्कामावर पोहोचलोय, जेव्हा शोधतो जेवढा आज स्वतःला, माणसाचं माणूस पण सर्व माझ्यापाशी जे आहे ते आहेच, त्याच्या सर्व भल्या बुऱ्या उंच सकल गोष्टींसहित, पण जीवनाचा मुक्काम खरोखर ज्या मुक्कामावर अंतःकरणातच मुळी कायम प्रार्थना सर्वेत्र सुखिनः सन्तु असते, मग आपल्याच्याने जमणारं काम करायचं. त्याबद्दल समाधान कधीच नसतं, आपल्याच्याने जमतंय त्या कामाबद्दल, पण अंतःकरणातली प्रार्थना सर्वेत्र सुखिनः सन्तु. म्हणजे अल्पसं चाणक्याचं काम असो किंवा जे सामाजिक आपल्या परीने जमतंय ते करू. माझी उलट स्वतःबद्दल नाराजी असते. तुमच्याशी गेले 6-7 दिवस बोलतोय, खूप काही आले प्रसंग. शेवटी मला त्या व्याख्यानाचा विषय आणि तो आत्मचरित्र नाही आहे, तरी पण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या वाटचालीचा मी काय स्वतःला नुसताच साक्षीदार नाही समजत, नुसताच इतिहास आणि वर्तमान काळाचा अभ्यासक नाही समजत. पर्स्पेक्टिव्ह म्हणतात, व्हॅन्टेज पॉईंट. मी काय भूमिकेतून या सर्व गोष्टींकडे पाहतो, तर मी ते सगळं घडतंय त्याचा घटक पण आहे, आणि त्यात काही चांगलं घडावं यासाठी आपल्या परीने काम करणारा कार्यकर्ता पण आहे. हा पर्स्पेक्टिव्ह आहे. तो कोणाही विशिष्ट राजकीय विचारधारा, पोथी किंवा विशिष्ट राजकीय पक्षाचा नाही. तो शुद्ध बुद्धीने जाणवणारा. तिथे चर्चा होऊ शकतील, मतभेद असू शकतील, ते कोणाही दोन माणसांमध्ये कधीही 100% एकमत असत नाही, पण मी पर्स्पेक्टिव्ह म्हणतो, ह्याकडे बघण्याचा. नावच त्याला द्यायचं झालं तर त्या पर्स्पेक्टिव्हला नाव नागरिक/कार्यकर्ता. नागरिक म्हणजे सुद्धा नुसताच मी काय जन्माला आलो ह्या
भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो त्यामुळे ह्या देशाचा नागरिक आहे म्हणून दृष्टिकोनातनं पाहतोय असं नाही आहे. तर मी मानतो आपली पण काही जबाबदारी आहे, ऐकणाऱ्या सर्वांनी मानावी अशी पण माझी भूमिका आहे की आपली जबाबदारी आपण हे जन्माला आला आणि हेला घालून मेला नाही. मी घटक आहे, ज्या समाजाबद्दल बोलतोय तो चांगला का वाईट, काळा का गोरा, उंच का बुटका, तो भव्य आणि उज्ज्वल आहे का आत्ता संकुचित आणि सूक्ष्म एका लेखकाने समकालीन महाराष्ट्राचं वर्णन मॅनहोलमधला माणूस असं केलंय. लेखक विलास सारंग आहेत. पॉप्युलॅरिटीच्या भाषेत त्यांचं नाव कदाचित नसेलही फार मोठं, पण लेखक म्हणून हा माणूस असा मान्य. खऱ्या अर्थाने बायलिंग्वल आहेत. त्यांचं इंग्लिश पण तितकंच उत्तम आहे. त्यांनी इंग्लिशमधनं पण प्रतिभावंत साहित्य निर्मिती केली आहे, मराठीतून पण केलेली आहे. पण समकालीन महाराष्ट्रावर आणि मराठी संस्कृतीवर भाष्य करताना त्यांनी हे इतके कडक शब्द वापरलेत. मॅनहोलमधील माणूस की पायापासनं गटारच वाहत आहे. मानवर केली तर दिसणारा आकाश फक्त त्या गटाराच्या मॅनहोलमधनं दिसणारा अशा संकुचितांमध्ये गेलेलं किंवा आम्हाला ढकलणारे असं. पण आपल्याला जी भव्य क्षितिज पाहायची आणि ज्यांच्याकरता काम करायचं ते अंतःकरणात सर्वत्र सुखीनं संतूची प्रार्थना घेऊन जो मला करायचा दावा की त्या मुक्कामावर पोचलंय आयुष्य, तर त्या मुक्कामावर असल्यामुळे मी एवढं सांगू शकतो की सर्वत्र सुखीनं संतू म्हणल्यामुळे होतात काय सगळे सुख मला माहिती नाही. मानसशास्त्र आजकाल आपल्याला सांगतं की जेवढी जास्त माणसं जेवढ्या जास्त संख्येने मनापासून तळमळीने सर्वत्र सुखीनं संतू म्हणतील तेवढे खरोखर हे विश्व सुखी व्हायला सुद्धा मदत होऊ शकते. भर आहे ती. ते मला मानसशास्त्र मान्य आणि माहिती आहे, त्यामागचं विज्ञान पण मला मान्य आणि माहिती आहे. पण जे थेट स्वानुभवाने मी तुम्हाला सांगू शकतो हे निश्चित की सर्वत्र सुखीनं संतू म्हणल्याने सगळे होतात का नाही होतात मला कल्पना नाही. सुखी म्हणणारा सुखी व्हायला सुरुवात होते. मग तो जे शुद्ध अंतःकरणाने काम करेल त्या कामातून कदाचित आणखी 5-50 जणांच्या आयुष्यामध्ये ती सुखाचे प्रकाशाचे किरण दिसणं सुद्धा चालू होऊ शकतील. प्रसन्न उंची आहे सर्वत्र सुखीनं संतू. कारण आपल्याला समकालीन महाराष्ट्राची सुद्धा चिकित्सा करताना जो जीवनाचा दृष्टिकोन आपल्याला आत्मसात करायला हवा, अंगी बाणवायला हवा आणि आपल्या जगण्या वागण्या बोलण्यातून दाखवायला हवा तो वैश्विक पाहिजे, जातीय नाही. धर्माधर्मांमध्ये सुद्धा तेढ निर्माण करणारा शत्रुत्वाचा नाही, विषारी नाही, हिंसेचा नाही, प्रादेशिक नाही. भाषा मराठी पण व्यक्त होणारी जाणीव वैश्विक ही उंची. म्हणून व्याख्यानमालेलाही नाव अवघे विश्वची माझे घर. म्हणून तुमचं माझं जेनेटिक कोड चे 2 धागे अवघे विश्वची माझे घर आणि हिंदवी स्वराज्य. ज्या दिवशी मराठी मन विशिष्ट प्रदेश विशिष्ट जातपात यामध्ये अडकून पडेल किंवा भाषेची मर्यादा म्हणून सुद्धा केवळ मराठी भाषेमध्ये अडकून पडेल त्या दिवशी मराठी मन असणार नाही. ती संपण्याची सुरुवात झाली असं म्हणायला लागेल. आपली भाषा मराठी पण करण्याचं काम त्यातनं व्यक्त होणारी जाणीव किमान अखिल भारतीय, खरं म्हणजे जग. मराठी जाणीवांच्या पंच उषक्काली सुद्धा ही अवघे विश्वची माझे घरच प्रार्थना आहे. आणि ज्ञानोबा माऊलींनी पसायदान मागितलेलं आहे की प्रथम दुरितांचे तिमिर जावोत, अंधकार दूर हो. प्रथम जे खळांची व्यंकटी सांडो, बुद्धी बदलू दे दुष्ट माणसांची. आणि मग आहे प्रार्थना जो जे वांछील तो ते लाहो. खरोखर जो जे वांछील तो ते लाहो ही जाणीव फार कमी प्रमाणामध्ये सर्व ठिकाणी विश्वामध्ये मानवी इतिहासामध्ये व्यक्त होताना दिसते. काय उंची आहे ती, जो जे वांछील तो ते लाहो. मला पसायदान पाहताना प्रश्न पडलेला आहे की अरे जो जे वांछील तो ते लाहो म्हणजे काही जण दुष्ट असतात, ह्याला पैसे खायचे आहेत, त्याला जातीपाती पाळायचे आहेत, त्याला स्त्रियांच्याकडे घाणेरड्या नजरेने बघायचं आहे, ह्याला लुटायचं आहे. कसं काय ज्ञानोबा माऊली म्हणते जो जे वांछील तो ते लाहो. मग चिंतन करताना जाणवलं की ते असं नुसतं जो जे वांछील नाहीये. आधी दुरितांचे तिमिर जाऊ, जे खळांची व्यंकटी सांडो, मग जो जे वांछील तो ते लाहो. हे पसायदान ह्याला तर आम्ही अनेक जण विश्वगीत म्हणतो. जनगण मन काय किंवा वंदे मातरम काय हे आपलं राष्ट्रगीत. काही जणांनी आपण वंदे मातरम म्हणूयात हे पण सुचवलं. राष्ट्रगीत आहे पसायदान आणि त्यात व्यक्त होणारी जाणीव विश्वाची आहे.
ते एका ज्ञानोबा माऊलीच्याच मनी प्रकाशता असं नाहीये ना, ते आपल्या पण अंतरी प्रकाशू शकतं. ते क्षण वेदनांचे जरी असले की विश्वाचे अर्थ प्रकाशले, ती वेदना निर्मितीक्षम वेदना आहे. ती कापणारी, भळभळा वाहणारी अशी दुःखद वेदना नाहीये. ती निर्मिती, हे विश्वाचे अर्थ जेव्हा मनी प्रकाशेल तेव्हा आपल्यातल्या प्रत्येकातली ज्ञानोबा तुकोबा माऊली जागी होणार आहे. म्हणून आजच्या योजनेत सुद्धा शेवटच्या दिवशी केवळ ती भैरवी आहे म्हणून नव्हे, भैरवी आहे हे बाबूजींचं ची प्रतिभा आहे. बलसागर भारत हो भैरवीत बसूयात. पण महाराष्ट्राची सुद्धा प्रार्थना, देश किमान आपण बोलू मराठी ब्राह्मण म्हणजे प्रादेशिक नाही. इंग्लिश म्हणजे वैश्विक, हिंदी म्हणजे राष्ट्रीय, मराठी म्हणजे प्रादेशिक, असं कोणतरी भुस्सा भरतं ना आपल्या अनेकांच्या डोक्यात. तो आपल्या कधी वृत्तपत्रांमधनं व्यक्त होतो, चॅनल्सवरनं व्यक्त होतो, त्यांची जी एडिटोरियल पॉलिसी आहे त्याच्यातनं व्यक्त होतो की जगाच्या सगळ्या बातम्या म्हणजे त्या BBC CNN वर पाहिजेत. जे आपले हिंदी चॅनल असतील तर मग त्यांचा पर्स्पेक्टिव्ह, त्यांची जी संपादकीय धोरण येतं ते मग भारताच्या बातम्या येतात. आणि आपले मराठी चॅनल पाहायला जावे तर आपल्याला वाटतं मराठीत नाही आहेत त्या अर्थी ते प्रादेशिक, आणि मराठीत नाही त्या अर्थी ते प्रादेशिक, म्हणून ते बातम्या फक्त ह्या आहे गल्लीबोळांमधल्या आणि मारामाऱ्यांच्या भांडणांच्या. व्हॉट आर द इश्यूज दॅट डिफाईन आवर लाईफ? आयुष्य घडवणाऱ्या, आयुष्याची व्याख्या करणाऱ्या, त्याची जी चौकट आहे ती ठरवणाऱ्या आपले इश्यूज काय आहेत? ते काय असे गल्लीतले प्रादेशिक आहेत काय? आपणच मनातनं काढून टाकलं पाहिजे की मराठी म्हणजे प्रादेशिक. भाषांचं काही भांडण नाही, पण मराठी म्हणजे जणू प्रादेशिक, हिंदी म्हणजे राष्ट्रीय, इंग्लिश म्हणजे वैश्विक. मराठीतूनही वैश्विक जाणीवा व्यक्त होऊ शकतात, हे तर उलट आपलं वारसा आहे. म्हणून अवघे विश्वची माझे घर. आणि म्हणून खरोखर आज संपवताना आपण आधी पसायदान मग राष्ट्रगीत, तोही क्रम नुसत्या शारीरिक सोयीसाठी नाही केलेला. योगी अरविंदांनी जे मानवी जाणीवांची उत्क्रांती मांडली त्याच्यात ते म्हणतात की व्यक्तीपासून सुरुवात करून माणसाची जाणीव विकसित होत जाते. त्यामध्ये कुटुंब, प्रदेश, देशाचं दुर्दैव म्हणजे जात नावाची व्यवस्था करत करत आपण राष्ट्र, उद्या सगळं विश्व. भारतीय राष्ट्रविचार जो शिवाजी महाराजांपासून आपल्या समाज सुधारक आणि स्वातंत्र्य चळवळींच्या सर्वांद्वारा व्यक्त झाला, तो जगाची वाटणी आम्ही विरुद्ध जग, वी वर्सेस दे अशी नाही करत. तो राष्ट्रीयत्वाचा दृष्टिकोन सुद्धा राईट ऑर रॉंग माय कंट्री म्हणजे फॅसिस्ट हिटलरचा नाही करत. ती पाश्चात्य राष्ट्रवादाची लिगसी आहे, वारसा आहे. भारतीय राष्ट्रविचार जाणीवेंच्या सलग उत्क्रांतीचा सिद्धांत मांडतो. तो माझ्याही मनाला भिडतो की माझ्याच मनाचा आणि बुद्धीचा विकास होतो, ज्याच्यामध्ये आवाक्यामध्ये आज राष्ट्र पण उद्या सर्व विश्व. एवढंच नाही तर भारताचं भारतपण सुद्धा या विश्वाकर्ताचं काम करण्यात आहे. तो पण आपला मराठी वारसा आहे. म्हणूनच्या प्रार्थना. पण संपवतानाचा क्रम आधी पसायदान म्हणूयात आणि मग राष्ट्रगीत. याचं कारण हो, विश्वाकर्ता करायचंय काम, पण घर पण आधी नीट करायला पाहिजे. तेव्हा अंतःकरणात ठेवूयात पसायदानच, पण आता उभे राहून कामाला लागू. ते भारत देश जिथे काम करतो ते जागतिकीकरणाचे सुद्धा वारसा आहे. थिंक ग्लोबली पण ॲक्ट लोकली. विश्वाचा विचार, मी जिथे जगतो जे जीवन, ते हाती घेतलेलं मी कार्य, ते काम कर, यालाही मी मराठी जाणीवच म्हणतो. तेव्हा मन आनंदाने भरून येत असतं. सप्ताह पार पडतो, सर्वांचं सहकार्य आहे, हा प्रतिसाद आहे. मनात विश्वास आहे की उद्याच्या महाराष्ट्र आणि भारताची जडणघडण इथे होते. आज रात्री जे लाखो लिटर दारू वाहील तिथे नाही होत. आणि दोंड्याच्या पायथ्याशी जी मोजकी तरुण पिढी म्हणे जाऊन ड्रग घेते तिथे नाही होत. इथे घडतं. भविष्य इथे घडतंय, आपल्यामधून घडतंय. जेवढे आपण कामाला लागू. आनंद असतो, मन भरून येतं की आपल्या सर्व प्रार्थना आम्ही अशा आहेत. त्या वेद उपनिषदांमधल्या असू द्यात,
त्रिपिटकांच्या मधल्या असू द्यात, आगम ग्रंथांच्या मधल्या असू द्यात, गुरु ग्रंथ साहेब मधल्या असू द्यात, सर्व भारतामध्ये मध्ययुगीन जे संत होऊन गेले आपापल्या भाषेत बोलले, आशय एक समान आहे. पण एकाचीही प्रार्थना चुकूनही कधी देवा मला अमुक द्यायची नाही, आम्हाला, आम्ही. आपल्या त्या मराठी भारतीय आम्ही मध्ये विश्व येतं, पण एकट्या दुकट्याला नाहीये. आम्ही सर्व, ती समूहाची जाणीव आहे. आणि मला म्हणायचं की आपण निदान बनवली पाहिजे वर्तमान काळामध्ये समतेची जाणीव सुद्धा. कारण की भारताचा विचार करताना जेवढा संस्कृतीतल्या आदर्शांचा विचार करतो आणि मग भरून येतं मन, त्या भरण्याच्या क्षणांना सुद्धा जखम ठसठसत असते आणि विसंगती जाणवत राहते. की अहो आम्ही या विश्वाला ज्या संस्कृतीने अद्वैताचा विचार दिला, आजचं विज्ञान तो अद्वैताचा विचार सिद्ध करतं. आणि अभ्यासातून माझी तयार झालेली श्रद्धा आहे की आपल्या मराठीपणाचा सुद्धा जो पाया आहे तो अद्वैताचा विचार आहे. तर मग इथे माणसांच्या मध्ये भिंती उभ्या करणारी जाती व्यवस्था उभी राहिली कशी, टिकली कशी, वाढली कशी, आज उलटविश वाढत कसं चाललंय. म्हणजे विचारांच्या मधली उत्तुंग उंची, पण व्यवहाराच्या मध्ये मात्र ही विलक्षण बोचरी, रक्तबंबाळ आणि विषारी जाणीव. आपल्याला ज्ञानोबा तुकोबा त्या चातुर्वर्ण्याच्या पलीकडे जायला शिकवतात. तुकाराम सांगतो आपल्यापर्यंत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तो फक्त विठोबाच्या दरबारात आहे का? तो आमच्या रोजच्या जगण्याच्या व्यवहारातही असायला पाहिजे. उभ्या भारताची ठसठसती जखम आहे जाती व्यवस्था हीच. मी व्यवस्था म्हणतोय, नुसती अस्पृश्यता नव्हे, केवळ काही विशिष्ट वंचित घटकांच्यावर अन्याय होतो हा नव्हे. न रहे बास न बजे बासुरी. उद्याच्या महाराष्ट्र भारतामध्ये जर कोणत्या सामाजिक परिवर्तनाची भाषा बोलायची असेल तर या देशामधनं जाती व्यवस्थाच संपायला पाहिजे. ही सर्वात मोठी सामाजिक क्रांती ठरेल. तर वेदांताचा जो विश्वाच्या एकात्मतेचा विचार आहे तो आम्ही आमच्या समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा आणणं चालू केलं. पण माझ्या अंतःकरणाची ठसठसती जखम आहे, माझी आहे, वैयक्तिक सुद्धा जखम आहे. तशीच दुसरी जखम मग जाणवते विचारांच्या तत्वज्ञानाच्या पातळीला विचार करताना. मात्र इतर सर्व धर्मांच्या बद्दल आदर ठेवूनच सांगतो की ईश्वराची सुद्धा स्त्री रूपामध्ये पूजा करणारी या विश्वाच्या पाठीवरची एकमेव संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती, तीच मराठी आहे. कोणाबद्दल ह्याच्यात अनादर नाही. मला जाणीव आहे की विश्वामध्ये असे काही जनसमूह छोटे छोटे की जिथे वेगवेगळ्या देवता आहेत, पण तथाकथित मेनस्ट्रीम धर्म म्हणायचे झाले, तत्वज्ञान आणि विचारधारा, तर विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अन्य धर्मांच्या मधला ईश्वर फक्त ही आहे, तो आहे. भारतीय विचारांच्या मधला ईश्वर स्त्री रूपात पण आहे. ती जगदंबा आहे, विश्वजननी आहे. पण रस्त्यावरनं चालताना मात्र तिला चिमटे घ्यायचे असतात आणि लग्न करताना मात्र तिच्या बापाकडनं पैसा वसूल करायचा असतो आणि घरात आल्यानंतर मात्र तिच्यावर फक्त अन्यायच करायचा असतो. कुटुंब नावाची जी संस्था आहे ती तिला थडग्यात गाडूनच उभी करायची असते आणि जाळायचं असतं. आपल्याला पटली नाही तर ऍसिड फेकायचं असतं, जमलं तर सूर्याने भोसकायचं असतं. किमान आपल्याला पटली नाही तर तिच्याबद्दल गलिच्छ बोलत फिरायचं असतं, कारण तुला पटली नाही ना. या विसंगतीने ज्याचं अंतःकरण हलेल की हे कसं काय आहे, कसं काय आहे. ती स्त्री ती आई पण आहे, प्रेयसी पण आहे, पत्नी पण आहे, मैत्रीण पण आहे. हे सगळ्या नात्यांमध्ये ज्याला आहे त्याला भाग्य कळेल त्याच्यातलं. पण ती लुटण्याची गोष्ट आहे काय, केवळ उपभोगाची आणि शोषणाची गोष्ट आहे का? ही वर्तमानातली विसंगती जर आम्हाला ठसठसणार नसेल, अस्वस्थ करणार नसेल, आणि माझं म्हणणं आहे किमान निष्कर्ष माझ्या वागण्यातनं बदल दाखवेन. दुनिया उद्या बदलेल न बदलेल मी आर्ग्युमेंट नाही करणार आहे. कल को सूरज पश्चिम में भी उग के आहे, मी नाही करणार आहे. मानवी जी मूल्य व्यवस्था जर मला पटली ही अध्यात्मावर आधारित, त्या अध्यात्मातनं जन्म घेणारा राष्ट्र विचार, त्या विश्व आणि राष्ट्रासाठी काम करणं हे मराठी माणसाचं काम. तर ह्या तुमच्या माझ्या ठसठसच्या जखमा आहेत, आपल्यालाच दुरुस्त करायच्या, दुसरा कोणी करणार नाहीये. पण मला माझं मन हे पण सांगतं की जर समकालीन संस्कृतीमध्ये आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर संस्कृती विनाशाच्या पण उंबरठ्यावर जाऊ शकते. अमरपट्टा नाही घेऊन माणूसही जन्माला आलेला नाही
आणि कोण्याही संस्कृतीने दावा करू नये की संस्कृती म्हणून सुद्धा आम्ही अमरपट्टा घेऊन जन्माला आलो. भारतीय म्हणून मला आनंद आहे की आपला एक सलग 5-7 हजार वर्षांचा इतिहास आहे, अखंड आहे. तो राहावा आणखीन पुढे, विश्वामध्ये जावा. पण मानवाचा इतिहास पाहिला तर दिसतच की आजपर्यंत एक आर्नोल्ड टॉयनबी यादी करतो की आजपर्यंत एकूण 23 संस्कृती बहरल्या, 21 संपल्या. प्राचीन काळापासून आजपर्यंत सलग अखंड चालत आलेल्या म्हणजे चीनी आणि भारतीय संस्कृती. पण म्हणून आपण असा गैरसमज नको बाळगाल की ज्या अर्थी चालू आली 5-7 हजार वर्ष तशी पुढेही चालू राहील. आपल्या हातात आहे. आम्ही जर आपसात फुटलेले, बुरसटलेले, वृत्तीने मागासलेले, फक्त पाश्चात्यांचं अंधानुकरण करणारे, मी अनुकरणाला सुद्धा विरुद्ध नाही, पण अंधानुकरण, तर वी विल बी थ्रोन इन द डस्टबिन ऑफ हिस्ट्री. इतिहासाची कचराकुंडी भरलेली आहे त्याने. आणि त्या प्रत्येक संस्कृतीने उज्ज्वल कालखंड पाहिला. ग्रीक किंवा रोमन संस्कृत्या तर एकेकाळी की त्यांचं विश्वावर प्रभुत्व होतं, पण संपल्या. आपल्या हातात आहे. आणि किमान उत्तर याचं मी माझ्या पातळीला काय करतो, कसा जगतो, बाकी नंतर बघू. पण अशी जेव्हा हजारो माणसं कामांना लागतील, बदलेलच परिस्थिती. पण जेव्हा लागू कामाला आहे म्हणून की बदलली पाहिजे. अन्यथा विचार, तत्वज्ञान आणि संकल्पनांच्या पातळीला भारतीय म्हणजेच मराठी संस्कृतीची थोरवी, पण व्यवहाराच्या पातळीला मात्र आम्ही सतत शत्रूच्या आक्रमणाला बळी पडणारे. कारण की आमची शत्रू मित्र व्याख्याच वेगळी बनते, कारण जातीपाती. त्यामुळे आक्रमक शत्रू वाटण्यापेक्षा मला दुसरा जातवाला जास्ती मोठा शत्रू वाटतो. आक्रमक त्याला चेचतो तेव्हा मला वाटतं तो अमुकाला चेचतोय. सगळं करून मला फायनली तो जेव्हा चेचतो तेव्हा माझ्या बाजूने बोलणारा कोणीच नसतो. पण इतिहासाचा हा धडा घेऊन कामाला पण लागणे, खरोखर या ठसठसत्या जखमा. पण उपचार आपल्याला आपल्या परीने पण करायचा आहे. व्यक्तीच्या पातळीला चारित्र्य निर्माण आणि व्यवस्थेच्या पातळीला व्यवस्था परिवर्तनाचा कार्यक्रम, हे हातात हात घालून जायला पाहिजेत. हे एकमेकाच्या विरुद्ध नाही आहेत. आजच्या भारताकडे पाहिलं, महाराष्ट्राकडे, तर विविध सामाजिक राजकीय चळवळी दिसतील की ते परिस्थितीचं डायग्नॉसिस करून मांडतात. यातलं काहीतरी एक की सगळ्याचं फायनल उत्तर काय, चरित्र निर्माण. ते करा. उत्तम चारित्र्याची माणसं जेव्हा व्यवस्थेच्या वेगवेगळ्या जागी जाऊन बसतील, ते आपोआप व्यवस्था नीट काम करेल. निम्मत सत्य ह्याच्यात. एका बाजूला माणसं केवळ चरित्रवान आहेत, पण व्यवस्थाच सडलेली, बरबटलेली, विकृत, विचित्र. मला माहिती आहे की आजच्या माझ्या बोलण्यात पुढे त्याची आणखी 1-2 उदाहरणं येणार आहेत. तर नुसती वैयक्तिक पातळीला सच्चरित्र माणसं आहेत म्हणून जनमानसाचं कल्याण आणि संस्कृती प्रतिभावंत आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर ठसा उमटवणारी नाही घडणार. तेव्हा चरित्र निर्माण. दुसऱ्या काही चळवळी, विचारधारा अशा आहेत की ज्या फक्त सांगतात व्यवस्था परिवर्तन, सिस्टीम चेंज. व्यवस्था बदला, चरित्र बिरित्र बकवास आहे. शेवटी व्यक्ती, माणूस एक तर कोणी एकटा नसतो. आणि माणसाचं जे चरित्र घडतं ते सर्कमस्टन्सेस, परिस्थिती, एन्व्हायरमेंट आणि सिस्टीम. तुम्ही त्याच माणसाला उचलून अमुक सिस्टीममध्ये घातलात. भारतीय आज जगभर कर्तृत्व दाखवत आहेत, मराठी पण दाखवत आहेत. अमेरिकेमधला सर्वात श्रीमंत अल्पसंख्याक वर्ग आहे भारतीय माणसं. रिचेस्ट मायनॉरिटी, बिलीव्ह इट ऑर नॉट, भारतीय आहेत. अगदी अलीकडचं अमेरिकेचं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर अमेरिकेतल्या भारतीयांनी अमेरिकेतल्या ज्यू समाजाला सुद्धा मागे टाकलं. अशी आर्थिक समृद्धी तिथे जाऊन मिळवली. इथे का नाही मिळवत आहेत? आणि पुन्हा बिलीव्ह इट ऑर नॉट, त्या अमेरिकेमध्ये जे भारतीय श्रीमंत आहेत त्या भारतीयांमध्ये सर्वात श्रीमंत आहे अमेरिकेतला मराठी माणूस. मग इथे का नाही? इथे काय धाड भरली? इथे जी धाड भरली तिचं नाव आहे सिस्टीम, व्यवस्था. आमची राजकीय व्यवस्था, आमची सामाजिक व्यवस्था, आमची प्रशासकीय व्यवस्था नरड्याचे रक्तपीत आहे सामान्य माणसाच्या. होत नाहीत वेळच्या वेळी कामं. आणि रेशन कार्डला पैसे चारावे लागतात आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटला चारावे लागतात, डोमिसाईलला चालावे लागतात. कशी येणार आहे प्रतिभा फुलून? पण तोच इथनं उठला आणि अमेरिकन संस्कृतीत जाऊन बसला की त्या सिस्टीम मध्ये मात्र तो फ्लरिश होतो, बहरून येतो. म्हणजे सिस्टीम.
तर बरोबर आहे, व्यवस्था परिवर्तनाचे कार्यक्रम हवेत, पण नुसत्या व्यवस्था एक तर देअर कॅन नेव्हर बी अ फुल प्रूफ सिस्टीम व्यवस्था की फुल प्रूफ की याच्यात भ्रष्टाचार करताच येणार नाही, गैरप्रकार करताच येणार नाही, अशक्य आहे. ज्याच्याकडे बुद्धी आहे, दम आहे, तो करतोच जिथे आहे तिथे गैरप्रकार. तेव्हा दोन्हीचं कॉम्बिनेशन हा व्यवस्था एका बाजूला चरित्र निर्माणही हवं ते शिक्षणाच्या माध्यमातून, पण दुसऱ्या बाजूला व्यवस्था परिवर्तनाचा कार्यक्रम सुद्धा समोर हवा. आणि या दोन रुळांवरनं जेव्हा गाडी पुढे जाईल तेव्हा ती देशाच्या परिवर्तनाच्या मुक्कामावरही पोचेल. असा देश उद्याच्या विश्वामध्ये मोठी भूमिका बजावू शकणार आहे. पुन्हा माझी अभ्यासातनं तयार झालेली, मी ज्याला विवेकनिष्ठ श्रद्धा म्हणतो, विवेकनिष्ठ श्रद्धा आहे की भारताचे दिवस आलेत, दॅट इंडिया हॅज अराइव्ड. पण असे नुसते आलेतनी नसतं, ते आणावे पण लागतात, ते टिकवावे पण लागतात, ते मानवी आपल्या प्रतिभेतून आहेत. म्हणून हा दोन रस्त्यांवरनं एका वेळी पुढे सरकणारा कार्यक्रम, त्यातनं उद्भवणारे जे विविध प्रोग्राम कार्यक्रम येतील ते आहेत, भविष्यकाळाच्या जडणघडणीमध्ये ते आहेत. आपण महाराष्ट्राची 50 वर्ष होताना, महाराष्ट्राच्या 49व्या वर्षीपासून माझ्या डोक्यात चालू होतं की आता पुढल्या वर्षी 50 वर्ष होतील तर आपण काय करायचं. तर आपण आपल्या परीने जमतं ते मुळात काम जे काही चाणक्य मंडलचं असो अथवा माझ्याच्यानी ज्या उचापत्या जमतात सामाजिक, आणि काही काळापूर्वी जेव्हा केल्या तेव्हाच्या राजकीय, यामागे ती मूळ दृष्टी राष्ट्रीय आणि व्यवस्था परिवर्तन, आणि हे आपल्याला एवढं जमतं बुवा, हे करू. पण मग वाटलं की हे करताना महाराष्ट्राची 50 वर्ष होताना हे नुसतंच हार फुलं गुच्छ काहीतरी पुन्हा पुतळे उभे केले, हे नाही करायचं. मंथन व्हायला पाहिजे, ते विचारांचं व्हायला पाहिजे. मागल्या 50 वर्षांकडे पाहू, पण ते केवळ इतिहासात रमण्याकरता नाही आणि नुसताच इतिहासाचा खोटा गौरव करण्याकरता नाही. एका बाजूला जे इतिहास विसरतात ते त्याच इतिहासातल्या चुका पुन्हा करण्याची तयारी करत असतात, तिथं आपण पाहतोच आहोत. पण म्हणून दुसऱ्या बाजूला जे नुसतेच इतिहासात रमून पडतात ते वर्तमान काळात असत नाहीत आणि त्यांची वाटचाल भविष्याच्या दिशेने तर त्याहून असत नाही. तेव्हा इतिहास ह्या आपल्या पायातल्या साखळ्या पण नाहीत किंवा पाठीवरचं ओझं पण नाही, हा प्रकाश दाखवणारा दिवा आहे. वाटचाल आपल्याला करायची. म्हणून जाणून तर घेऊयात की 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य आधुनिक अर्थाने अस्तित्वात आलं. काय 50 वर्षांची वाटचाल झाली. 50 वर्ष झाली. मी इथनं बोलतोय आणि तुम्ही छान ऐकतात, तरी ऐकत असताना अर्थात विचार करतच ऐकत असणार आहात. करून पहा विचार मनात की राज्याच्या स्थापनेचा हा सुवर्ण महोत्सवी कालखंड चालू आहे, तर याचा जनमानसाच्या पातळीला काही आनंद आहे का? 1 मे पासून पुढल्या 1 मे पर्यंत किंवा 49व्या वर्षात जाणवलं की आता 50वा येणार, मग 51वा येणार. पृथ्वी फिरते, दिवस सरकतात. आपण कुठल्या तरी दिवसांना नाव देतो, ते आर्बिट्ररी आहे, आपण निवडलं म्हणून आहे. पृथ्वी फिरतेच. ज्यापूर्वी एका जागेवरनं निघाली तिथेच परत येणे, याला म्हणतो आपण. त्याच्या अलीकडचं 31 डिसेंबर, पलीकडचं 1 जानेवारी. तुमची माझी सोय आहे. 50 वर्ष होताना राज्यामध्ये आनंदाचं आहे का वातावरण? मला नाही वाटत. तुम्हाला वाटत असलं तर मला अर्थातच नंतर सांगा सुद्धा कोणीतरी. मला नाही वाटत. राज्य बनवताना सुद्धा जसं स्वातंत्र्य मिळवतानाची स्वप्न, अजून आपण दूर आहोत त्याच्यापासून. स्वातंत्र्य सेनानींना सुद्धा मध्ये प्रश्न पडले की याच्यासाठी लढलो का आम्ही. यशवंतराव चव्हाणांच्या डायरीत आहेत उल्लेख हे दोन्ही, की आजच्या देशाच्या स्थितीकडे पाहताना 66-67 साली म्हणतात ते, की आजच्या देशाच्या स्थितीकडे पाहताना वाटतं की हा देश आणि ह्याच्या स्वातंत्र्यासाठी आपण लढलो का, असं साहेब म्हणतात. ते नुसतं देश आणि स्वातंत्र्याबद्दलही म्हणत नाहीत, काँग्रेस पक्षाबद्दल म्हणतायत 66-67 साली की आपण आहोत त्या काँग्रेसचे. पण ज्या काँग्रेसची आपण स्वप्न पाहिली तो हा पक्ष किंवा संघटना, हे 66-67. मग आत्ताचं तर चित्र, आत्ताची भोवतीची खलनायकी पाहता दुर्योधन आणि रावणांना सुद्धा चारित्र्याचं पारितोषिक द्यायला पाहिजे असे गुंड आता गल्ल्या गल्ल्यांच्या मध्ये आहेत. अरे रावणाने फार तर फार सीतेला फक्त पळवूनच नेलं, पण बाकी अशोकवनामध्ये सुरक्षित ठेवलं, वाटोळ विस्फोट नाही केला तिच्या आयुष्याचा. ते गल्ल्या गल्ल्यांच्या मध्ये होतं. मला नाही वाटत सामान्य जनतेच्या पातळीला आनंद आहे.
मला तर शंका आहे की सामान्य जनतेच्या पातळीवर काय घेणं देणं तरी आहे का की महाराष्ट्राला 50 ते 50 राजकीय पुढाऱ्यांचे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर त्या दिवशी ज्याची जयंती असते त्याच्यामध्ये तस्वीर ठेवली जाते. मख्ख चेहऱ्याने राजकीय पुढारी आणि अधिकारी येतात, त्याला माळ घालतात, बरं बाबा म्हणतात जाऊ दे मला माझ्या कामाला, तू पण जा तुझ्या रस्त्याने म्हणून जातात आणि त्यांचे जे पैसे खाण्याचे जातीपातीचे बदफैली चारित्र्याचे प्रकार चालू ठेवतात. सामान्य माणसाच्या पातळीवर मला तर शंका आहे की महाराष्ट्राचं सार्वजनिक क्षितिज उलट काळवंडलेलंच बनवलेलं आहे. धुरीण या देशाचे समाजाचे जे धुरीण म्हणायचे त्यांनी उलट महाराष्ट्राचं क्षितिज काळवंडलेलंच बनवलेलं आहे. आपली यशवंतराव चव्हाणांपासनं पृथ्वीराज चव्हाण काय करतात बघू. मी परवा त्यांना शुभेच्छा म्हणालोच आहे, लेखी पण म्हणलोय. पण आदर्श कोणते निर्माण झाले? ते आदर्श काही नवी गोष्ट नाहीये बरं का. त्या सरकारी जमिनी सरकारच्याच हातात आहेत, त्याच्या फायली सरकारी अधिकाऱ्यांच्याच हातात आहेत, तेच त्याच्यावर बसणार, ते स्वतःलाच ती जमीन अलॉट करवून घेणार, बँकांच्याकडनं सॉफ्ट लोन तेच करवून घेणार, त्यांच्याच टोलेजंग इमारती उभे राहणार आणि वाटून खाणार. राजकीय पुढारी आणि नोकरशा मिळून वाटून खाणार, जनतेची लूट. आदर्श काही घडणार नाही. 2 अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याच्या नावाने चाललेलं आहे ते. राजकीय पुढाऱ्याचा राजीनामा आणि अधिकाऱ्याचा राजीनामा ह्या वेगळ्या गोष्टी असतात. राजकीय पुढाऱ्याला काय, त्याला कानातच सांगितलं जातं की तू मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी नीट केलं नाही ना कारभार, जस्ट आत्ता राजीनामा दे, नंतर तुला केंद्रामधला इंडस्ट्रीज मिनिस्टर करतो ना, काळजी ना, टेन्शन नको घेऊ. तो वरवर दाखवतो राजीनामा दिल्यासारखा, तरी तो राजीनामा त्याला त्याचा पक्ष आणि मुख्यमंत्र्याला आधी सांगत नाही. आधी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री तोंड चालवतो पत्रकार परिषदेत आणि जिचं लाईव्ह टेलिकास्ट आहे की मुंबई बहुत बड़ा शहर है, छोटा बड़ा हादसा तो हो ही जाता है. त्यावरनं संतापाची लाट उठल्यावर तो आधी म्हणतो मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून म्हणतो की माझ्या सदसद विवेक बुद्धीने मला सांगितलं की राजीनामा दे. कधी झाली याची सदसद विवेक बुद्धी जागी? कालच्या रात्री का. आणि तरी मैत्री आणि प्रेमानेच सांगतो बरं का की आर पाटील ही भांगेतली तुळस आहे. तुळस अशी तर भांग कशी असेल कल्पना करा, म्हणजे झालं. कर्तबगार आहेत, शंका नाही. महाराष्ट्राकडनी ज्यांच्याकडनं अशा भागात अशा आहेत, मी दुष्टभावनेने नाही टीका करतोय किंवा स्पष्टपणाने बोलतोय, पण दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणले माझी सदस्य बुद्धी नाही जाऊ. यांची सदस्य विवेक बुद्धी म्हणजे शरद पवार. त्यांनी सांगितलं की राजीनामा दे, पण ते त्यांनी कुठल्या नैतिक तत्वाकरता सांगितलं का? तर उपमुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर मुख्यमंत्री अडचणीत येईल आणि निर्लज्जपणाचं दिसेल. निर्लज्जपणाचं असण्याबद्दल टेन्शन नाही, दिसण्याबद्दल आहे की उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तरी मुख्यमंत्री लेखाचा चिकटूनच बसलेला आहे, म्हणजे मी त्याचं नाक कापायला माझ्या गळ्यावरनं पण सुरी फिरवतो आणि हळूच कानात की तू टेन्शन नको घेऊ, आत्ता दे राजीनामा, कारण जनमानस पण विरुद्ध आहे. असं असताना आपण जर हाच गृहमंत्री ठेवला, म्हणून जयंत पाटील टेम्पररी गृहमंत्री. ॲक्च्युली जयंत पाटील पण कर्तबगार मंत्री आहेत, अभ्यासू आहेत, बोलतात ते सोबर, म्हणजे जबाबदारीपूर्वक विचारपूर्वक विधान करतात. त्यांना होम मिनिस्टर, पुन्हा निवडणुका, काय बदललं आता? पण बोडख्यावर पुन्हा तेच गृहमंत्री. बरं, नुसते बोडख्यावर ते गृहमंत्रीने काम नाही झालं. 2009च्या निवडणुकांच्या नंतर हे गृहमंत्री म्हणाले मी काय चुकीचं बोललोच नव्हतो. मला नाही कळलं चूक कोणाची, म्हणजे तर चूक 26 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 9:40 जे CST वर पोहोचले त्यांची चूक. त्यांना कळायला नको की अजमल कसाब येणार आहे, ही वेळ नाही आपण आता CST वर जाण्याची. आणि त्याला कशाला राग आणायचा? तो सगळे आपण भाऊ बंधू आहोत ना, आपल्याला बंधुभाव वाढवायचा आहे. तर त्याला जर माणसं दिसली तर त्याला राग येणार आणि तो गोळ्या घालणार आहे. मेले त्यांची चूक बहुधा. हे सत्तांच्या जागांवर जे बसलेले आहेत आणि म्हणून तुम्ही विरोधी पक्ष फार शाणे लागून गेले समजू नका तुम्ही. लोकशाहीतलं विरोधी पक्षांचं कर्तव्य करण्यात सुद्धा विरोधी पक्ष चुकतात. सरकारला जिथे योग्य मुद्द्यावर धारेवर धरायला पाहिजे आणि विकासाच्या कार्यक्रमांना सुद्धा जिथे चालना द्यायला पाहिजे कमी पडतात. आजच्या महाराष्ट्राचं हे चित्र खरं म्हणजे ते असं कॉन्सन्ट्रेटेड एकत्र सांगायचं झालं तर नितांत दुःखाची गोष्ट म्हणजे त्याचं सगळ्यात नीट रूप दिसतं आपल्याला मुंबईतच. मुंबई संयुक्त महाराष्ट्राचा अभ्यास करताना आपण जोरजोरात म्हणतो 105 हुतात्मे. कुठं झाले? 105च्या 105 एकट्या मुंबईत मारले गेलेत आणि 1956
च्या जानेवारी ते नोव्हेंबर एवढ्या कालावधीत मारले गेले. त्यातला एक दिवस आहे जानेवारी 56 मधला, एका दिवशीच्या मोर्चात 85 जण मारले गेलेत. 105 एकदम एका वेळी नाही मारले गेलेले. पण जानेवारी 56 जेव्हा द्विभाषिक जाहीर झालं आणि महाराष्ट्र पेटला, पण ते दिसलं मुख्यतः मुंबईमध्ये. मुंबईतला जनमानस म्हणजे मराठी भाषिक उतरला रस्त्यावर. मोरारजीभाई मुख्यमंत्री होते, त्यांनी गोळ्या घालायचे आदेश दिले. ते झालंय सांगून की नेहरू म्हणले रणगाडे चालवा. तर मोरारजीभाईंचे उलट आभार मानले पाहिजेत की तुम्ही रणगाडे न चालवता केवळ गोळ्याच घातल्यात, याबद्दल आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून आभारी आहोत तुमचे. 105 जण मेले ते मुंबईत मेले. महाराष्ट्र लढला मुंबई करता, विदर्भ आला, मराठवाडा आपणून लढला स्वामीजींच्या नेतृत्वाखाली की आम्ही मराठीच आहोत आणि महाराष्ट्रात आधी भारतात लढला निजामाच्या हाताखाली असताना. मग म्हणाला महाराष्ट्रातच जायचंय. विदर्भाने मान्य केलं. लढाई मुंबईची होती आणि सीमा प्रश्नाबद्दलची तडजोड स्वीकारली, कारण मुंबई मिळत होती. आंध्रला जमलं नाही चेन्नई मिळवायला, म्हणजे त्यावेळेचं मद्रास. आंध्रनी तडजोड मान्य केली. चर्चा होताना आधी चर्चा, तुम्हाला मद्रास तर मिळणारच नाही. आंध्रची मागणी होती मद्रास पाहिजे. तुम्ही तामिळनाडूचा सुद्धा जर नकाशा पाहिलात तर दिसेल की पार तामिळनाडूच्या उत्तर टोकाला समुद्र किनाऱ्यावर मद्रास आहे. ते तिरुपतीला जायचं असेल, तिरुपती आंध्र प्रदेशात आहे, पण तिरुपतीला जायचं असेल तर जवळचं रेल्वे स्टेशनच मुळी मद्रास येतं. म्हणून चर्चा झाल्या. आंध्रला सांगण्यात आलं तुम्हाला मद्रास नाही मिळणार. आंध्रनी तडजोड ऍक्सेप्ट केली की ठीक आहे मद्रास नाही. महाराष्ट्राने मुंबईचा आग्रह धरला आणि मिळालं. विजयच म्हणायचं झालं तर तो छोटा नाहीये. त्याच्यात आपण ही तडजोड मान्य केली त्यावेळी की तूर्त सीमा प्रश्न आपण सोडवू. तो काय भारत आणि चीन मधला नाहीये सीमा प्रश्न, किंवा भारत आणि पाकिस्तान मधला नाहीये, महाराष्ट्र कर्नाटकातला आहे. हे भान सतत ठेवायलाच पाहिजे. पण तो सोडवू यथावकाश. आलेला नाही अजून 50 वर्ष सोडवता. आणि त्या अर्थाने जो लढा झाला संयुक्त महाराष्ट्राचा, तो संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न नाही अजून पूर्ण झालं. भौगोलिक दृष्ट्या सुद्धा नाही झालं. महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाच्या नादानपणाचा जर कोणाला ठसठशीत नमुना हवा असेल तर सीमा प्रश्न हे सर्वात उत्तम उदाहरण आहे. आणि तोंडाला पुसलेली पानं, फसवलेली अनेक वचनं. अरे पण मुंबई आली ना, आणि साहेब मंगल कलश घेऊन आले ना, मान्य ना, मुंबई आली. त्या मुंबईचं आजचं चित्र काय? ज्या मुंबई करता मराठी माणूस लढला. 50 वर्षातलं चित्र हे की मराठी भाषिकाची टक्केवारी मुंबईतली जी त्यावेळेला 47% असेल ती आली 28%वर. वाढली ती टक्केवारी गुजराती भाषिकाची नाहीये वाढलेली, हिंदी भाषिकांची वाढली. आणि हे निश्चित आहे की भांडण अजिबात मराठी विरुद्ध हिंदी नाही. पण मला प्रश्न पडतो की एक साधा मुद्दा सर्वांच्या मनापर्यंत पोहोचण्यात अडचण काय आहे? सगळा भारत देश आपला आहे, सगळ्या भाषा आपल्या आहेत. तर मग आपण भारताच्या ज्या भागात आहोत त्या भागातली भाषा शिकू ना, ती आपलीच आहे ना. तिथे लाट्याकाठ्यांची आणि मारामाऱ्यांची भाषा काढायची कशाला? काय प्रॉब्लेम आहे? मुंबईचा प्रश्न अजिबात हिंदी विरुद्ध मराठी असा नाहीच, असा नाही असा मानता कामा नये. प्रश्न असा आहे की हे केवळ महाराष्ट्राचं नव्हे, उभ्या भारताची दुभती गाय आहे मुंबई शहर. ती समृद्ध ठेवायची का नाही ठेवायची? मुंबई जेवढी खड्ड्यात जाईल तेवढा केवळ महाराष्ट्र नव्हे देश जाणार आहे खड्ड्यात. उभ्या भारताचा जो एकूण इन्कम टॅक्स गोळा होतो त्यापैकी सुमारे 70% इन्कम टॅक्स एकट्या मुंबईतून होतो. उभ्या भारताचा जो कस्टम्स गोळा होतो त्यापैकी 66% कस्टम्स एकट्या मुंबईतून गोळा होतो. एक्साईज, कंपनी टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स अशी ओळीने उदाहरणं चालू राहतील. आजही जगाच्या पाठीवरचं क्रमांक 2चं सर्वात मोठं वित्त फायनान्सचं सेंटर, फायनान्स म्हणतो मी, स्टॉक मार्केट नाही, फायनान्स, आर्थिक उलाढालींचं केंद्र मुंबई आहे. जगातलं नंबर 2चं. माझा तर मुंबईत वावर भरपूर असतोच. दर पुढच्या भेटीमध्ये वाटतं की काल आपण आलेलो होतो, परवा त्याच्यापेक्षा मुंबई आणखी गेली खाली, आणखी गेली खाली. आणि भीषण इन्फ्रास्ट्रक्चर आहे. खरोखर माझं स्वप्न आहे ते मध्ये एकदा राहुल गांधींनी केलं लोकलनी प्रवास. तो कसला लोकलनी प्रवास? तो चोरट्याचा प्रवास आहे. ते पुढे मागे सगळे कमांडोज डबे आधी रिकामे करून घेतलेले, मग लोकलनी आला. ॲक्च्युली राहुल गांधी असो, मी वैयक्तिकही राहुल गांधीबद्दल बोलतोय असे नव्हे, कोणाही राजकीय नेत्यांनी
पुढे मागे संरक्षण न घेता करायचाच तर प्रवास सेंट्रल रूटवर मुंबईच्या, आणि तो पण सकाळी 8 ते 9:30 किंवा संध्याकाळी 5:30 ते 7 या वेळात करावा. नंतर त्याची सुट्टी हाडं नेऊन हॉस्पिटलमध्ये रवाना करावी. कसा जगतो मुंबईचा जनसामान्य? तो सगळा आपला जे भीषण आहे आयुष्य. खरोखर घरातनं सकाळी बाहेर पडणाऱ्या माणसाला आज संध्याकाळी घरी सुरक्षित परतू का नाही माहिती नसतं. हे नुसतं भाषणातलं वाक्य नाही, मुंबईचं खरोखर सार्वजनिक वातावरण आहे. माणूस घरी परतला, आनंद समजायचा. एक विशिष्ट वर्ग प्रचंड श्रीमंत आहे, त्यांची घरं बेडरूम सकट AC असतात. ते उतरून ज्या कारमध्ये बसतात त्या मोठ्या कार्स AC असतात. ते ज्या ऑफिसमध्ये जातात ते ऑफिसेस पण AC असतात. त्यांना कळतच नाही खरी मुंबई कशी जगतीये. तो जो भरडून निघणारा मुंबईचा जनसामान्य आहे त्याला सरकार काय कर, कोणतंही असो, मुंबई महापालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार, मुंबईची स्थिती अनाथ झाली आहे. ते महाराष्ट्राचं सिंबल आहे सगळ्यात उत्तम. 50 वर्षांनंतरचा वारसा काय, तर जो महाराष्ट्र देशातला एक अग्रेसर राज्य आहे, जे देशाचा एजेंडा सेट करतं, कार्यक्रम जे देशाला दिशा दाखवतं, ते आज मागे पडत चाललं. ही वस्तुस्थिती आहे.